आता खेळायची दुसरी फेरी म्हणजे सुपरमार्केट. त्यासाठी स्पर्धक निवडायचे, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत. या 3 देवी आम्हाला एक एक करून टोकन्स काढून देणार आहे. डोळे मिटायचे आणि एक टोकन मला देतो काढून. तू एक दे. कोणाला दाखवायचं नाही. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्याबरोबर दुसरी फेरी सुपरमार्केट. पहिला क्रमांक आहे 6. दुसरा क्रमांक आहे 20. आणि तिसरा क्रमांक आहे 17. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपरमार्केट. खरेदी तर करायची आहे पण मारायची आहे त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव स्वाती कोळी. मला वाटलं करीना कपूर, कारण तुमचे डोळे खरंच करीना कपूर सारखे आहेत. मग कोण सैफ अली खान मिळाला? शोधला नाही अजून. शोधताय? शोधणार नाहीये, मम्मी पप्पा शोधतील. का? कोणासाठी शोधणार मम्मी पप्पा? माझ्यासाठी. मग कोण शोधायला पाहिजे? तेच शोधतील. नाही, असं करू नकोस. काही काही मुलं सुद्धा हा प्रोग्राम बघतात, त्यांच्यावर किती अन्याय होईल सांगलीतल्या मुलांवर. त्यांचा प्रश्न आहे तो. त्यांचं असं असं नाही करायचं. बाकी तुझ्या काय आवडी निवडी आहेत? मला ड्रॉइंग आवडतं करायला. ड्रॉइंग म्हणजे कुठलेही असं एनिमेशन किंवा व्यंगचित्र असं व्यंगचित्र काढते, पण बघून असं बिनबघ. बाकीच्या तुझ्या काय काय आवडी आहेत सांग. गाणं बिणं? गाणं गाते पण असंच घरी, म्हणजे असं कुठं काम करता करता गुणगुणतेस. सवय आहे सगळ्यांना सांगली तशी. ड्रॉइंग करता करता हे. बाकी शिक्षण काय आहे तुझं चालू? माझं MA झालं. खरेदी वगैरेला जातेस आई बाबांबरोबर? हो जाते. हा हो. हीच आपल्याला राऊंड खेळायची आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आशा कुंभार. तुम्ही काय करता? मी सध्या शिक्षण करते. कुठलं शिक्षण? BA फर्स्टला आता ऍडमिशन घेतली. आता ऍडमिशन घेतलीत. मग पुढे काय करायचं तुम्हाला BA करून? मला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून MPSC ची परीक्षा द्यायची. अच्छा, म्हणजे तिकडे काय करणार तुम्ही? ऍग्रिकल्चर डिप्लोमा केलाय. हा. मला कृषी अधिकारी व्हायचं. हो. कसली शेती करता तुम्ही? शेती सध्या इथं तर शेती नाही सासरी. नाही. माहेरी आहे, कोरडवाहू आहे ते. अच्छा, बाकी तुमच्या आवडी निवडी काय आहेत? मला वाचनाची आवड आहे. हा. कादंबरी वाचनाला मला आवडतं जास्त. आणि काय आवडतं? घरकाम करायला आवडतं. घरकाम तर सगळ्यांनाच करायला आवडतं. तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात पिकवायला? पिकवायला टोमॅटो, आता जास्त दर आहे ढोबळी मिरची. आणि पकवायला कोणाला आवडतं? आपलं पकवायला काय आवडतं? पकवायला गवारी, भेंडी, हा. भात, हो. वरण. मदत करता तुम्ही घरी सासरी? करतो. माहेरी पण करता? माहेरी पण करतो. खरेदी पण करता? हो, खरेदी पण करतो. सगळंच करता तुम्ही. आता पण खरेदी करायची की नाही? हो, करायची. ऑल द बेस्ट तुझ्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आशाराणी बबन पाटील. तुम्ही काय करता? मी MSc सेकंड इयरला आहे. आणि मग पुढे काय करायचंय? प्रोफेसर व्हायचं आहे मला कसले प्रोफेसर? कॉलेजमध्ये. हो, साहजिक आहे. मी कुठे म्हणालो इकडे बाहेर प्रोफेसर व्हायचंय? झुऑलॉजी मध्ये व्हायचं. झुऑलॉजी म्हणजे प्राण्यांशी संबंधित. प्राणीशास्त्र. तुम्हाला आवडतात प्राणी? हो. तुमच्या घरी आहेत? प्राणी नाही आहेत घरी. पक्षी आहेत? पक्षी पण नाही आहेत. खरं मला स्टडी करायला आवडतं. स्टडी करायचं? पण प्राणी नाही तर स्टडी कोणाला करणार? शेजारी पाजाऱ्यांना? अशा प्राण्यांना नाही. अशा प्राण्यांना शेजारी पाजारी प्राणी राहतात तुमचे? नाही. मग आताच तू म्हणालीस त्या प्राण्यांना नाही, म्हणजे वेडे आहेत थोडे. नाही ना? मनुष्य प्राण्यांना नाही, पाळीव प्राण्यांना. हा, मग असं स्पष्ट बोलावं. मी कसं स्पष्ट बोलतो की नाही सतत? मनुष्य प्राण्याला नाही, बाहेरच्या प्राण्यांना. म्हणजे काय स्पेशालिटी असते त्याच्यात तुमची? घोडा तर घोडा जसं असतं तसं नाही, ओव्हरऑल सगळ्या प्राण्यांचा स्टडी असतो आम्हाला. पण माणसांना स्टडी करायला आवडतं? आवडतं ना, खरं माझं स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये नाहीये. हा, पण आवडतं. आवडतं. आणि मग खरेदी वगैरे करतेस तू? हो, करते ना. प्राण्यांशी निगडीत खरेदी की आपल्या नाही, माझ्याशी निगडीत. तुझ्याशी निगडीत? हो. आणि मनुष्य प्राण्यांशी निगडीत? हो. प्राण्यांना काही घेत नाहीस ना अजून? नाही, अजून नाही. नंतर घेशील की हो. नाही? ठीक आहे, ऑल द बेस्ट राऊंड साठी. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाचा वेळ आहे. 1 मिनिटाच्या आत खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. बजेट आहे 835 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी वेळ सुरू होते आता. 3:30.
साडे माडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची किंमत माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. स्वातीने खरेदी केली 380 रुपयांची, आशाताईने खरेदी केली 475 रुपयाची आणि आशा राणीने खरेदी केली 507 रुपयाची. त्यामुळे विजेती आहे आशा राणी पाटील. ठीक आहे, तुझी खरेदी. चला सांग कसं वाटतंय? फार बरं वाटतंय. दिवाळीची खरेदी वाचली ना? हो ना, वाचली ना. मला काय विचारतेस? मी कुठे खरेदी करतो? माझी वाचली ना? हा हा हा, अशा म्हणजे असं होतं. फेस येईल ना पण हळू. खूप साबण आहेत कारण. हो 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 की नाही? बाकी मला हवे ते काढून घेऊ शकतो ना. हा, आपलं आधी बोलणं झालेलं होतं तसं. खरेदी करायची. हो खरेदी करतो ना अशी पटापट. मला काय 10 सेकंदात खरेदी करीन. आपण हे मनुष्य प्राण्यांचे आहेत आणि साबण. हो हो माहिती. नाही दुसऱ्या प्राण्यांवर वापरू नकोस, उपयोग होणार नाही म्हणून सांगितलं. हो की नाही? जॅकपॉट राऊंड खेळायची की नाही? हो खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. Thank you. अंदाजे कितीच्या विजेत्या सुवर्णाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या आशा राणीताई खेळणार आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे, त्यासाठी पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणारा खेळ सोपा आहे. दोघींच्या समोरही 5-5 बाटल्या ठेवलेल्या आहेत. करायचं एवढं, 1 मिनिटाच्या आत लवकरात लवकर सगळ्या बाटल्या उडवायचा प्रयत्न करायचा आहे. पण ह्या बॉलनी नाही, ज्या गोट्या ठेवल्या आहेत त्याच्याने. 1 मिनिटाची वेळ आहे. तुम्हाला गेम कळलेला आहे. तुमची वेळ सुरू होते आता. 3:30. चला निकाल आपल्या समोर आहे. सुवर्णाताईंच्या 2 बाटल्या इथे शिल्लक आहेत. आशा राणीने सगळ्या बाटल्या उडवल्या, त्यामुळे आशा राणीला संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी, नशिबाचा रंग कुठला? आशा राणीला संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. तिला विचारूया, बोल. लाल. का लाल? रक्ताचा कलर लाल आहे. कुठे रक्त? रक्ताचा कलर लाल, मग सिग्नलचा हिरवा असतो. मग त्याचा नशिबाशी काय संबंध? नशिबाशी काहीच संबंध नाही. मी असंच बोललो. मी काय बोलतो? माझ्या मनात आलं म्हणून मी सांगितलं. मग लाल कलर हो घेऊन टाक. नशिबाचा रंग नाही लाल, तरी पण याने लाल चावी निवडली, त्यामुळे सुवर्णाताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. सुवर्णाताई ठरले उपविजेत्या, ज्यांना मिळालेला आहे फ्राईड स्नॅक्स. बोला कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटतं म्हणजे हलकं वाटतं की नाही? हा काय झालं तुम्हाला? काय नाही झालं. आनंद झाला की नाही? झाला की. मग झालाच पाहिजे. अशाच गोष्टी देतो आम्ही. इकडे सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि विजेती ठरली आशा राणी, जिला मिळालेली आहे ग्लास टॉप शेगडी, ज्याच्यात आपण आपला चेहराही बघू शकतो. बोला. फार छान वाटतंय. हो ना? हो काय आणि नक्की कसं वाटतंय? मस्त वाटतंय. म्हणजे मी पार्टिसिपेट झाल्यासारखी जिंकले ना, म्हणून फार छान वाटतं. हो. आता काय बनवणार आहेस ह्याच्यावर आणि कोणाला खायला घालणार आहेस पहिल्यांदा? मम्मीला खायला घालणार. कोणाच्या मम्मीला खायला घालणार? माझ्या मम्मीला. तुझ्या साहजिक आहे, तुझ्याच मम्मीला खायला घालणार. सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, अशी कुठली गोष्ट आहे, वस्तू आहे, जी खाते पिते, ज्याची उंची वाढते, पण एक अक्षरही बोलत नाही की एक पावलंही पुढे जात नाही. आणि उत्तर तुम्ही आहे इथे, तुमचं नाव सांगा. स्नेहल सुनील चव्हाण. आणि उत्तर काय आहे? झाड. झाड हे उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशाच मनुष्य प्राण्यांबरोबर आपल्याला अजून धमाल करायची. आपल्या
आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साडे माडे.